लहान बाळ असतं ना की हे माझं आहे, हे माझं आहे, तसं मी सांगते यांना की हे माझं डोंबिवली आहे, असं इथे होतं, इथे मी हे केलंय, ते केलंय. हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे. हिंदू नववर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवाचा सण आपल्या भेटीला आला आहे आणि त्याच निमित्ताने डोंबिवलीची लेक तिच्या लेकीसोबत तिच्या घरी डोंबिवलीला आली आहे. सोनालीताई माझ्यासोबत आहे आणि सनाया माझ्यासोबत आहे. किती भारी वाटतं की ज्या शोभायात्रेमध्ये मी आधी मजा करत होती माझ्या मित्रमंडळींसोबत त्या ढोल ताशाच्या ठेक्यावर डान्स करत होती, नाचत होती, वेड्यासारखे आम्ही हैराण धमाल करायचो. त्या शोभायात्रेमध्ये आज मी माझ्या लेकीला घेऊन माझ्या चित्रपटासाठी येते. किती भारी वाटतं. तूच सांग बाबा. म्हणजे मी तेच यांना सांगते की मी एक लहान बाळ असतं ना की हे माझं आहे, तसं मी सांगते यांना की हे माझं डोंबिवली आहे, असं इथे होतं, इथे मी हे केलंय, ते केलंय. सो आम्ही खूप थ्रिल्ड आहे. गेली मधली काही वर्ष मला शोभायात्रेत येता आलं नाही कामामुळे. मागच्या वर्षी मी होते थोड्या वेळाकरता आणि आज खास माझ्या फिल्मच्या मायलेकच्या प्रमोशन करता आम्ही तिघही जण इथे आलोय. उमेशला मी प्रियंका मागेच असतात ना नेहमी. सो आम्ही चौघं जण आलेलो आहेत आणि आय कॅन एक्सप्लेन की आय एम फिलिंग सो प्राऊड की मी डोंबिवलीची आहे. बरं तर सना, तुझी ही पहिली शोभायात्रा आहे की याआधी सुद्धा तुझ्या शोभायात्रेमध्ये पार्टिसिपेट केला आहे? नाही, आम्ही डोंबिवलीला एव्हरी इयर यायचो गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आई मला विदाऊट फेल दाखवायची गुढीपाडव्याची सेलिब्रेशन, कारण ती पण एक प्राऊड डोंबिवलीकर आहे आवडते आणि आय एम ऑल्सो प्राऊड की माय मॉम इज अ डोंबिवलीकर, कारण बिकॉज ऑफ हर मला हे सगळं बघायला भेटतं. बरं तर सोनाली, मला तुलाच विचारायला आवडेल की जेव्हा आपली शोभायात्रा सुरू असते तेव्हा ढोल ताशाचा गजर असतो, बाईक रॅली असते, असं वाटतं की यार तो आपल्या कमरेला बांधला पाहिजे किंवा त्या बाईक रॅलीला आपल्याला बसायचं. 100 माझी कायम इच्छा आहे आणि मला असं वाटतं की मी आता आय थिंक मी लवकरच तेही करेन, कारण मी कायम माझेही काही सहकलाकार आहेत ज्यांना मी ढोल ताशे वाजवताना बघते आणि प्रत्येक वेळी मला असं वाटतं यार आपण पण जाऊन शिकावं आणि हे करावं आणि ते मी करणार. बरं तर याच सगळ्या गाही गडबडीमध्ये गर्दीमध्ये एक हँडसम हाक अभिनेता माझ्यासोबत आहे, उमेश दादा माझ्यासोबत आहे. आता गुढीपाडवा आला आहे, हिंदू नववर्षाची पहिली सुरुवात, किंबहुना हिंदू नववर्षाचा पहिला सण आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. डोंबिवली सांस्कृतिक राजधानी बोलतात. चित्रपटासाठी तू इकडे आलायस, या आधी सुद्धा तू इकडे आलाच असशील. किती वारी वाटतं सकाळी लवकर उठलोय त्याचं सार्थक झालं? नाही, मी पहिल्यांदाच आलोय. अच्छा. हा, मला खूप वर्ष यायची इच्छा होती, नेहमी ऐकायचो, पण थँक्स टू सोनाली, ती डोंबिवलीकर आहे म्हणून असं नाही, पण इकडची शोभायात्रा आणि याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. सो पहिलं वर्ष आहे माझं इकडे येण्याचं आणि मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं बघताना. बरं तर असं कधी होतं का की रॅली सुरू झाली आहे, रॅलीमध्ये ढोल ताशा पथक आहेत, बाईक रायडर सगळे आहेत, इच्छा होते का की चला उतरा रे जरा एक बाईक तरी द्या मला, म्हणजे ती तरी घेऊन पुढे जातो? अगदी, मला चान्स मिळाला तर मी अजूनही जाईन बाईक रॅलीमध्ये. मला बाईक चालवायला मिळालं, बाईक माझं प्रेम आहे. त्यामुळे पहिले मी अनेक वर्ष फक्त बाईक चालवून सगळी मुंबई पालथी घातली आहे. सो आय थिंक मला आवडेल करायला. बरं तर सना, जसं तू बोललेस की ड्रम्सचा आवाज काय येत नाही, आता ड्रम्सचा आवाज येतो. तिकडे गेल्यावर डान्स तर झालाच पाहिजे. डोंबिवली आलं, डोंबिवलीची मुलगी आहेस तू तर भाई नाचलंच पाहिजे. काय सांगशील जर आता आपल्याला ढोल ताशा मिळाला, कमरेला बांधूया आपण? आय वुड लव्ह टू. आय मीन तिला झेपेल की का? आय थिंक माझी डबल वेट आहे ती, पण आय विल ट्राय. ढोलवल बसूया मग. बरं तर मला प्रियंका ताईला विचारायचं. प्रियंका ताई हा ज्या दरवेळेला मागे असतात, चित्रपटाचे डायरेक्टर. डोंबिवली शोभायात्रा सुरू आहे, डोंबिवलीची शोभायात्रा सुरू आहे. हिंदू नववर्षाची पहिली सुरुवात असतो, पहिला सण असतो म्हणतात. किती भारी वाटते. नवा चित्रपट येतो, नवा कोर, आणि त्या चित्रपटाचं प्रमोशन इथून सुरुवात होतं. तुझं नाव काय है? नितिन हिंदी में चलेगा ना? हाँ, यस. तो नितिन, मुझे तो ये फर्स्ट टाइम एक्सपीरियंस हो रहा है. लास्ट ईयर सोनाली ने मुझे फ़ोन करके वीडियो पे दिखाया था. मेरे लिए बहुत नया है और मैं बहुत खुश हूँ यहाँ पे आके देखने को. तो प्लीज़ सब लोग जो देख रहे हैं, हैप्पी गुड़ी पड़वा और 19 अप्रैल को फिल्म जाके ज़रूर देखना. बरं असं असतं ना की सकाळ आपण उठतो, यार एवढा सकाळी कोण उठणार रे, आणि तयार वगैरे होऊन डोंबिवलीला जायचं, पण असं वाटतं की चला फाइनली मैं इकडे आले घरी. पण खरंच खूप भारी वाटतं. ऑफकोर्स खूपच. मेरे को तो बहुत खुशी हो रही है. हम लोग सुबह कल हम लोग पुणे के लिए गए, प्रमोशन के लिए गए थे, लेकिन आज हम बोले, सोनाली बोले आज तो जाना ही है डोंबिवली, क्योंकि सोनाली का डोंबिवली है. तो हम लोग बहुत खुश है आने के लिए और सुबह बहुत जल्दी उठ के एक्साइट होके आ गए. नाही खरंच खूप भारी वाटते. ढोल ताशा सुरू झाला, आपण बघूया तिकडे, आपण खरंच एन्जॉय करूया. थँक्यू.